मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आपण निवडून आला आहात, मात्र निवडून आल्यानंतर आपण मनोज दादांच्या आंदोलनाकडे फिरकला देखील नाही। समाज हे विसरणार नाही। तुमचं आद्य कर्तव्य आहे की तुम्ही मनोज दादांची मागणी लावून धरली पाहिजे, मात्र मराठा समाजासाठी आपला आवाज निघत नाहीये। अशा पद्धतीच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतात। मनोज जरांगे फॅक्टरमुळे जवळपास 10 ते 15 मतदारसंघामध्ये खासदारकीची निवडणूक निकाल फिरला गेला, मात्र निवडून आलेले उमेदवार जरांगे पाटलांच्या भेटीला जात नाहीयेत आणि का जात नाहीयेत अशा पद्धतीचा सवाल सोशल मीडियावरती सध्या उपस्थित केला जातोय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। खरं तर लोकसभा निवडणूक लागली आणि त्यावेळेला जरांगे पाटलांनी निर्णय घेतला की पाडायचं या संदर्भाने जरांगे पाटील वेगवेगळी विधानं करत राहिले, समाजाला मार्गदर्शन करत राहिले, आपल्या मताची पावर दाखवायची आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळी गणित लागली गेली आणि या सगळ्या मुद्द्याचा एवढा परिणाम झाला की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लक्षात आलं की जवळपास मराठवाड्यात 100% जरांगे फॅक्टर चालला, उत्तर महाराष्ट्रात 50% आणि पश्चिम महाराष्ट्रात 60%पेक्षाही जास्त जरांगे फॅक्टर चालला। याच्यातली काही आकडे समोर येत आहेत, काही नावं समोर येत आहेत। ते म्हणजे बीड जिल्ह्यामधून बजरंग सोनवणे हे मराठा फॅक्टरमुळे जरांगे फॅक्टरमुळे विजयी झाले। जालन्यातनं कल्याण काळे, परभणीमधून बंडू जाधव, छत्रपती संभाजीनगर मधून संदीपान भुमरे, नांदेड मधून वसंतराव चव्हाण हा निकाल फक्त मराठवाड्याचा आहे। याच्याही व्यतिरिक्त हिंगोली मधून नागेश पाटील आष्टीकर, कोल्हापूर मधून राजर्षी शाहू महाराज, साताऱ्यातनं उदयनराजे भोसले, अहिल्यानगर मधून निलेश लंके, लातूर मध्ये सुद्धा जरांगे फॅक्टर चालला। या व्यतिरिक्त सुद्धा अनेक लोकसभा अशा आहेत जिथं जरांगे कामी पडला। जरांगे फॅक्टरमुळे किंवा जरांगे पाटलांच्या या उपोषणामुळे खरं तर हे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रचंड मोठी मदत झाली। त्याच्यातल्या बऱ्याच उमेदवारांनी हे मान्य सुद्धा केलं की जरांगे पाटलांच्या या उपोषणामुळे त्यांना विजय मिळू शकला आणि जरांगे पाटलांच्या त्यांनी नंतर निवडणुकीनंतर निकालानंतर भेटी सुद्धा घेतल्या। मात्र जरांगे पाटलांचं सध्या उपोषण चालू आहे। हे उपोषण नुकतंच स्थगित करण्यात आलंय। मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी हे 6वं आमरण उपोषण पुकारलं होतं। सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय आणि जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सुद्धा मान्य झाल्या नाहीत। या गोष्टीला धरून खरं तर हे उमेदवार आता कुठे आहेत? ज्यांना मराठा समाजानं साथ दिली, निवडून दिलं, ते उमेदवार जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहिलेत का? त्यांनी जरांगे पाटलांची चौकशी केली आहे का? जरांगे पाटील उपोषणाला बसले, तळमळीनं इथल्या सरकारकडे मागण्या मांडल्यात का? अशा पद्धतीचा सवाल मराठा बांधव आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित करताना पाहायला मिळतोय। त्याच्यामध्ये अनेक पोस्ट फिरतायत, निलेश लंके साहेबाच्या असो, बजरंग सोनवणे यांच्या असो किंवा मराठा फॅक्टरमुळे जरांगे फॅक्टरमुळे जे उमेदवार निवडून आलेत या यादीमधल्या प्रत्येक उमेदवाराच्या या पोस्ट फिरताना पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये लिहिलं जातंय की जरांगे फॅक्टरमुळे आपण विजयी झालात हे विसरू नका। मराठा समाज हे कधीच विसरणार नाही की तुम्ही या सगळ्या गोष्टीला साथ दिली नाही। मंडळी, तुम्हाला काय वाटतं? जरांगे फॅक्टरमुळे ज्यांचा फायदा झाला त्या उमेदवारांनी जरांगे पाटलांची साथ द्यायला पाहिजे होती का? जरांगे पाटलांच्या मागण्या, त्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं का? आणि ते पोहोचण्यात कुठंतरी हे उमेदवार कमी पडलेत का? मंडळी, तुम्हाला काय वाटतं? नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।